हॅलो. भाविक भक्ताला कळवण्यात येते की श्री अमोघ सिद्ध गुरु सोमलिंग पद्मादेवी भूताळ सिद्ध हे चौघे कुसूर गावाला कसे आले असे आम्हाला चंदूर गावातील महासिद्ध देवाचे पुजारी काशीनाथ पुजारी यांनी आम्हाला हे प्रश्न विचारले. तरी पण आम्ही त्यांना सांगितलं की मायाचे लेख महासिद्ध हे मुंबईत डोंगराला दुष्काळ पडले होते. मग दुष्काळ पडल्यावर अमोघ सिद्धाने त्याला हे खिलार सांभाळायला हे गंगीनाडाला घेऊन जा असे बोलले. मग मायाचा लेख महासिद्ध खिलारा घेऊन हे मराठवाड्याला आले. इथे पालन पोषण सांभाळ करत होता. मग तेवढ्यात नळी देगावच्या गावाला आला. तिथे गुराला पाणी पाजून त्याने गुराला सावलीखाली बसून त्याने रुद्राक्षी जपमाली धारण करत होता, जप करत होता तळ्यामध्ये उभारून. मग तेवढ्यात गौरादेवीला आकाशवाणी झाले. त्यांनी पाण्याला मैत्रिणी संगा तळ्याला आले घेऊन. मग त्यांना घागर उचलायला ये म्हणलं. परस्त्रीच्या घागर उचलत नाही म्हणून महादुलिंगानं सांगितला. मग तेवढ्यात आई वडिलाला सांगितला माझा नवरा आलाय, मी लगीन करतो म्हणल्यावर मग ते आई वडील आले, महासिद्धाच्या पाया पडले. असं असं काय तुमच्या इच्छाप्रमाणे होऊ दे म्हणून महासिद्धांचे लगीन मासनूर सिद्धारामाच्या मंदिरात ठरला. आणि हे अमोघ सिद्धाच्या गुरु सोमलिंगाला आकाशवाणी झाले. अरे अमोघ सिद्धा, तुझा शिष्य अमोघ महासिद्ध तुझा मुलगा खिल्लार जोपान करायला पाठवलं, लगीन करायला चालू केलंय म्हणल्यावर अंतर्दृष्टीने अमोघ सिद्ध पाहिला. मग पद्मादेवीला आकाशवाणी केला. भूताळ सिद्ध पद्मादेवी अमोघ सिद्ध सोमलिंग हे चौघे मिळून इथे आले. इथं गावाचं नाव कुसूर असे नाव नंतर पडलेले आहे. भीमा नदीच्या काठी उभारून इथनंच अक्षता मोर झाल्यावर इथनंच अक्षता टाकले. इथंच त्यांनी मायरूप गुप्तरूपात माय झाले. मग इथं भंडाऱ्याच्या खुणा टाकले. राजगुंड्याच्या स्वप्नात सांगितले आता असं आम्ही इथं देवाने स्नान केलेलं आहे, तो आमच्या मंदिर बांध सेवा कर म्हणले. मग त्यांनी असे काही केलं नाही त्याचा. मग हे होऊन असा कोकणाच्या कुरवंजीला बोलवला अमोघ सिद्धाने हे जे नाश करण्यासाठी. कोकणाचे कुरवंजी बैलाच्या नकामध्ये आला आणि ते राजगुंड्याच्या अंश नष्टांश केले. तरी मग अमोघ सिद्ध सोमलिंग पद्मादेवी भूताळ सिद्ध चौघाचे हे कुसूर गावात इथेच रहिवासी झाले. तरी महासिद्धप्पांना वर्षाला 2-3 महिने इथे भेटीसाठी, वडिलाच्या भेटीसाठी येतात. भक्ताचा कार्यक्रम असतो कुसूर गावात. महासिद्ध आणि अमोघ सिद्ध दोन्ही बाप लेक हे भाविक भक्त वाण्याचे लोक आहे आणि धनगर समाजाचे लोक आहे. आम्ही पुजारीचे लोक आहे. आमचं गुगुळ लगीन कार्य, वाण्याचं गुगुळ लगीन कार्य असलं ते कोरवंजीचं आणि महासिद्ध अमोघ सिद्धाच्या केल्याशिवाय आम्ही काही कार्यक्रम होत नाही. मग आता सध्या आम्हाला भंडारा भरपूर आहेत. एक दिवसाला 2-2 भंडारा धरतो आम्ही. मग आता उद्या धरलं आहे 17-18 तारखेला बागलकोट आणि हंजगी महासिद्धप्पाच्या जत्रेला. हंजगी महासिद्धाच्या 6 मठाला अधिकार म्हणून हे अमोघ सिद्धाचा मठ कुसूरचा आहे. पहिले आला मायाच्या डोंगर म्हणत होता मुंबईत डोंगर, ते हे मायाचे डोंगर हे कोरवंजीनं लेकरू गिळाल्यावर कुसनुंगानं कुसूर असे नाव पडले. मग अमोघ सिद्धाने असा कोरवंजीला मध्य गावात जागा देऊन ते अरकेरीचे अमोघप्पा पुजारी सिद्धप्पा महाराज, त्यांचे मुलगा ओग्याप्पा महाराज, कल्लाप्पा साधू, सत्याप्पा महाराज असे 5 जण अरकेरीचे पुजारी काय मित्र अमोघ सिद्ध हितच आहे म्हणून त्यांनी येत होता. मग अरकेरी सिद्धप्पा महाराजांनी काय मित्र
वस्ती करणारा सिद्धाप महाराजच्या खोली म्हणून असून कुसूर अमोक्षदा मंदिरात ओळख आहे. असं आम्ही हे कसं आहे मग कन्नडमध्ये सोडलं काम करताना. केळी आहे, आपलं ऊस आहे, द्राक्ष आहे. आम्ही काम करत शेतकरी आहे, पुजारी आहे, गरीब माणसं आहे. म्हणून हे देवाचा सोमवार आहे म्हणून आठवण आल्यामुळं हे लोकांनी काय केलं, कन्नडमध्ये केलं, मराठीमध्ये डबिंग करा म्हणून थोडं येईल तेवढं सांगतो. आमचे जुने लोक का सांगत आले तेच सांगते. आता पुराण लिहिलेत गोविंदपूरवाले. माशिदाचा जन्म कुठं झाला आहे ना, गोविंदपूरवाले पुराण लिहिले. कुसूरला अमोक्षित कसे आले त्याच्यामध्ये उल्लेख आहे. तुम्ही आता ते अजून पुराण कन्नडमध्ये लिहिले त्यांनी. आता मराठीमध्ये सोडतो. आम्ही कसं आहे बाउंड्रीवर आहे कर्नाटक महाराष्ट्र. आम्ही हे कन्नड एक मराठी येत आहे. भक्तांनो काय चूक असलं तर हे देवाचा विस्तार आहे. तुम्हाला पटलं तर चांगलं म्हणा, नाही पटलं तर हे चांगलं म्हणा. देव आहे. आमच्या मनात आल्यावर काम करताना हे शेतात आम्ही केळीत हे आठवण आल्यामुळं देवाचा कार्यक्रम हे लोकांच्या कहाणी पडू दे म्हणून असं आम्ही हे तयार केलेलं आहे. तरी पण मग इथं अमोक्षसिद्धाचं ठाणका आहे. आता सध्या 2016पासून बांधकाम चालू आहे. त्याचं आवार बांधकाम चालू आहे. आणि गर्भ मंदिराचं आता 2024पासून चालू आहे. गर्भ मंदिराचं कमीत कमी 22 लाख 23 लाखाचं काम फाउंडेशनला गेलं आहे खाली पायाभरणीला. आणि आवार क्वाटेलाही 25-30 लाख 50-55 लाखाचं काम झालेलं आहे आता अमोक्षसिद्धाचं. तरी पण 1.5-2 कोटीचं काम आहे पूर्ण अजून. तरी आम्ही दोघं भाऊ आमचा संसारही करतो आहे, शेती करतो आहे, आमचं मुलं बाळं हे सांभाळतं आहे. देवही धर्म करतो. पुन्हा मुंबईला जातो, कुठं नाशिकला, कुठं कर्नाटकला, कुठं महाराष्ट्राला, कुठं आंध्रालाही भक्त आहे आपले. तिथं जाऊन आम्ही देवासाठी काय तर करून दोघं भावांनी फिरून आम्ही मंदिर चालू करतो. माझ्यापेक्षा माझा भाऊ आरकेर सिद्धाप महाराजाचं नाव ठेवलं आहे त्यानं. सपनात आमच्या आईला सांगितल्यावर त्याने लई हाय फिरतं आहे, लई त्यांनी देतात भक्त आहे आम्हाला येते. आम्ही काय देवाचं 1 रुपया खात नाही. लोक म्हणतात खातीत. आम्ही पदरचं शेताचं उत्पन्न वर्षाला निम्मा देवाला घालतो. आम्ही स्वतः राब करून शेतात केळी द्राक्ष ऊस आहे. पण निम्मा किती उत्पन्न येतं आहे त्या मंदिराला घालतो. 30-35 वर्षच्या मंदिरासाठी केस खेळ आहे. वाण्याच्या शेतात मंदिर होता माझं. रोड टच डांबरी टच हे केळीचं हे मोडाला आलं मी तसंच फिरून. डांबरी टच माझं शेत होतं. 40 एकर 35 एकर शेत इकलं देवासाठी. मी केस खेळायसाठी माझं शेत जाऊ दे पण माझं देव माझ्या पदरातनं जाऊ नये म्हणून मी कुणालाही गावात पुढारीपणाला देव ताब्यात दिलं नाही. 20-25 वर्ष त्यांच्या ताब्यात दिलं. सगळेजण यात्रा करायचं 4-5 वर्ष त्यांचे हिशोब द्यायचं नाही. तिसं आता 5-6 2016पासून भाऊच्या हातात सगळ्यात देऊन टाकलं आहे मी. ते करा बाबा मग आता मी शेती बी ते करतो म्हणून. आता भाऊ सगळं बघतं. मी मंदिरला जातो. हाय ते पाणी मारायचं काम करायचं, देवाचं भक्ती सेवा करायचा करतो. तरी भाविक भक्ताने हे मोठा मठ आहे. कसं आहे म्हटलं तर ते आरकेरीमध्ये पद्मादेव हे मुंबईत डोंगरावरती अमोक्षसिद्ध आहे. मकनापूरमध्ये सोमलिंग आहे, भुताळा सिद्धखाले. इथं चौघाजणच दर्शन होतं एकदाच. कसं दर्शन होतं आहे साक्षात अमोक्षसिद्ध आहे. ते उमदी मलकार सिद्धाचे पुजारी आले ते म्हणून पट्टीला येत. अमोक्षसिद्धानं काय सांगितलं, रात्री झोपल्यावर तुम्ही मलकार सिद्ध बांधून घेता जावं मंदिर म्हटल्यावर सकाळी उठून गेले म्हणून सांगते ते आमचं वडील. मग असलं अमोक्षसिद्ध जागृत आहे. इथं कसं आम्हाला तर जागृत आहे, गावालाही जागृत आहे. प्रत्येक एक समाजाने इथं कसं मांग सांबार मुसलमान कोळी माळी सगळं वाणी बेणी धनगर सगळं समाजाला अमोक्षसिद्धाला लहान लेकरापासून बसते. कशामुळं त्याला देवानं भरपूर दिलं आहे म्हणून बसते. मग तसं अमोक्षसिद्धाचं मूर्ती बघितलं की सिद्धाप महाराजच्या हातनं झालं आहे पालखी आणि मूर्ती. मग ते लई खतरनाक मूर्ती आहे ती. मूर्तीला बघितलं तर माणसाला हवं देव अमोक्षसिद्ध प्रत्यक्षात आमच्या समोर उभारला आहे का. एकदा असं झालं परवा हे तेरवाडला देव गेले ते मजरेवाडीला हालसिद्धनाथाच्या जात्रेला. मंगरायचा मुलगा हालसिद्धनाथ. मग काय म्हणलं त्यांना मी, मंगरायचं बायकोचं नाव काय, भागूबाई म्हणलं. मी म्हणलं भागूबाई नाही नंदूबाई आहे. ते म्हैसूर राजवाड्यातच्या त्याच्या मावळ्याच्या घरी नंदूबाईचं आणि मंगवाचं लगीन झालं आहे मंगरायाचं. मग त्याचं नाव सुनाचं नाव हर्षिदनाथाचं नाव बायकोचं नाव आहे भागूबाई. मग त्यांनी म्हटलं ते काय मराठवाड्यात थोडंफार आम्हाला माहीत नाही पुजारी म्हटल्यावर. मग चंदूरला गेलो आम्ही. तिथं माशीदप्पाचं मंदिरला लय आमच्या 7 मठापैकी 8 मठापैकी खतरनाक मंदिर आहे. कसं खतरनाक आहे तिथं गाव सगळं एक आहे. मग ते काशीनाथ पुजारी वगैरे सानापा डॉक्टर
अरे तिथं आम्ही लय मोठं मोठं लोक आहेत ते पुजारी, सगळं त्याने मंदिरात मंगल कार्य वगैरे, देवस्थान बांधकाम. मग आमचं गाव सगळं उजेडं झालं. अमावस्येला येऊन घोडा भेटी दिला. मग सगळं मासिद्धाचंच घोडा आहे म्हणलं ते. आम्ही तो वर्षाला येतो. आम्ही कशासाठी मागायला नाही येत, कोणाला 1 रुपया मागत नाही. आम्हाला मस्त मान करते, खाऊ पिऊन चहा पाणी. काशीनाथ पुजारीच्या घरी जातो, त्यांचे आईवडील असताना हे मी. मग हे काशीनाथ पुजारी परवा म्हणले होते देव गेल्यावर, महाराज आम्हाला इथं अमावस्येत कशी आले कोसूरला म्हटल्यावर. तिथं आम्ही सांगितलं त्यांना. सांगताना जर देवाचं एक कार्यक्रम झालं ते मध्येच राहिला, म्हणून ते अर्धावट व्हिडिओ झालं. आता हे मी हे व्हिडिओ बनवलेलं काम करताना मग असं आहे की काशीनाथ पुजारी काय म्हटलं आम्हाला, तुम्ही या मंदिरासाठी देव घेऊन, आम्ही मदत करतो म्हणले. मग तिथं आम्ही तेरवाडा गावात गेलो पालखी घेऊन. कोण गोविंदपूरचे महासिद्ध आणि ते डोणचा बुताळसिद्ध. आणि गेलतो त्याने मुगळखोड परमानंद भंडरकोटाच्या उदतवडिया ते मंगराची पालखी काढून आम्ही तिघंच भेट करू नाही म्हणून म्हटलं हे दोघी पालखीसंग भेट करायचं नाही म्हणले. ठीक आहे बाबा, मोठा तुम्ही मठवाले आहे, अमावस्येमुळंच तुम्ही झालं आहे ना. भेदभाव तुमच्याजवळ आहे पुजारीजवळ, ते मारा देवाजवळ काय नाही. ते तेरवाडचे पोलीस पाटील ही म्हटलं काढा पालखी भेट करू, अमावस्येत आलं हे तर कधी आलं नाही. हे आता 2 दिवसाचं आहे अरकेरे अमावस्येत येणार आहे गुड्डाचे म्हणल्या. हे गुड्डाचेच अमावस्येत आहे म्हणलो आम्ही. आता आमच्या गावातले अमावस्येत दरवर्षी गुड्डाला जात आहेत चालत. अजून तिथं कुसूरवाल्याचं जागा आहे म्हणून वर सभा खोली आहे डाव्या बाजूला. सगळ्या खोली तिथं आमच्या जागेत असते. कसं आहे, आमच्या गाव अख्ख्या जात आहेत चालत देवासंग. आता आमच्या गावातलं 50 लोक आता कालच्या अमावस्यापासून चालत जातात, बाया भिडी. मग आता 5व्या अमावस्याला देव घेऊन जाते. मग कसं आता अमावस्येचं अख्ख्या गावात सगळं श्रद्धा आहे. म्हणून हे आम्ही कुठं फिरलं आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मी 1996 पासून मठा फिरतो. कुणाचं फिरलं आहे, कुठं पडची नागापडाच फिरलं आहे. आता मळगार सिद्धच गेलं आहे, मुळा ओगसिद्ध गेलं आहे, इंदापूर बळलोक सिद्धाला गेलं आहे, आणि बडची नागापल गेलं आहे, आणि कौलगुड्ड करीशो गदनकेरी मलकार सिद्धाला गेलं आहे, ऐनापूर केरी सिद्धाला गेलं आहे, आणि ढोणेवाडीच्या मलकार सिद्धाला गेलं, माणकापूरच्या मलकार सिद्ध, चंदूरचे महासिद्ध, डिगराचे अमोक्षिद्ध, समजुळे अमोक्षिद्ध, कोतळीचे मंगराय सिद्ध, उचगावचे मंगराय सिद्ध, आणि सांगलवाडी मंगराय सिद्ध, असं जानरावाडी मंगराय सिद्ध, असं कुठं ठाणका आहे मंगरायाचा, मासिद्धाचा, आमचा सिद्धाचा उग्रचा प्रमुख सिद्ध. आणि उदगट्टी तिथं ते आहे आपलं तपशी कमन कोल मलकार सिद्ध आहे. मग आता 7 मठं तर आमच्या सोलापूर जिल्ह्यातच आहेत. मग असे भरपूर मठं फिरलं आहे मी. 1 नाही 2 नाही सांगायचं म्हटलं तर असं काय हे टाईम लागतं आहे. हे मोठमोठं देव वर्षाला मी फिरत असतो. आता आमचं हे निम्मा वय होऊन गेलं. आता अजून 1-2-4 वर्ष आमचं त्यांचं ओळख राहते. तर आमचं हे चालायचं संपलं तर मग काय बसून राहायचं. म्हणून असं आहे व्हिडिओ तयार केला आहे भक्तांनो. हे अमोक्षसिद्धाचं चरित्र लय मोठं आहे. सर्वांनी कुसूर गावचे अमोक्षसिद्ध आत्ता व्हायला लांब प्रसिद्ध. आता बागलकोटला 2 भंडार धरला आहे. 1 तारखेला तर हंजगीला आहे, बागलकोटला आता 17-18ला जाणार आहे देव. मग कसं 2 पालखी द्या आपल्याला म्हणली भक्तांनी. कसं जत्राचं भंडार आहे म्हणून, दोन्ही जत्राचं भंडार आहे म्हणून आम्ही सोडलं नाही. बघा सगळं उडीद आहे, केळी आहे, ऊस आहे, आपलं बाग आहे, जनावर आहे. कष्ट करताय, देवाचं सेवा करून खाताय मी.